ते गावे ते कपाल
कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतरायामुळ वसते ते पांडुरंगा करू प्रणाम आपल्याला वेळेची कमी असल्यामुळे बाबा 9 वाजता संपवायचं. गावकरी आपल्यावरती नाराज झाले आपण ते टाळू म्हणून वेळेवरती आम्हाला त्याबद्दल अगोदरच क्षमा मागतो. पुढच्या वेळेस आमच्याकडून ही चुकी होणार नाही. आज या ठिकाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग याची अवधूत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी आपला देह अखंड शिजवला नव्हे तर 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा संतांच्या संगतीची कारण मीमांसा सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता घेतलाय. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय देईल. सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त मोजे श्री क्षेत्र गोळवण ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा आणि या पायी दिंडी सोहळ्यातील आजची 7व्या दिवसाची रात्रीच्या बहरातली कीर्तन रूपी सेवा सर्व दिंडी कमिटीच्या वतीने माझ्या वाट्याला आली. खर तर पहिल्या वर्षी मी अगदी लहानसा होतो. त्यावेळेस मी काय कीर्तन करत नव्हतो. तोपर्यंत मी प्रवचन करत होतो. आणि दुसऱ्या वर्षी मला महाराजांनी कीर्तन दिलं. दुसऱ्या वर्षापासून मी कीर्तन करायला लागलो. गेली 14 वर्ष झाली आळंदीची वारी करतोय. ही दिंडीमध्ये येतोय. कोरोना सारख्या महामारीमध्ये 7 वारकऱ्यांनी ही दिंडी चालवली. त्या 7 वारकऱ्यांपैकी अजय महाराज कथोरे एक आहे. आणि
आणि त्या वारीचं फळ असं आम्हाला दिंडी कमिटीला असं वाटलं गेल्या वर्षी 1000 आले होते, यावर्षी निश्चित कोणीतरी येईल म्हणून त्यांनी सरपंचांचं कीर्तन आज ठेवलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, छोटी मोठी सेवा माऊलींच्या कृपेने मी त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करतो आणि आज ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेली या दिंडी कमिटीने दिली. सकाळी जर तुम्ही बघितलं असेल तर या दिंडीचं तुम्हाला थोडक्यात महत्व सांगतो. मला अभंगाकडे वळायचंय. सकाळी आमच्या तुकाईच्या वाडीला इथे प्रवचन सेवा सुरू होती. प्रवचन सुरू झाली आणि एक एक माणूस त्या ठिकाणी यायला लागला. मला प्रश्न पडला, कहां से आते हे लोग, कितने तेजस्वी लोग हैं, हे प्रभु, हे हरिराम, हे जगन्नाथ, क्या हुआ. सध्या ट्रेनिंग सुरू आहे म्हणून. आणि मग बघता बघता एक माणसाने त्याची मनोगत व्यक्त केली. मनोगत व्यक्त करत असताना अंतःकरणापासून माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या चरणी कधी आम्ही पोहोचतो, माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या समाधीवरती आम्ही डोका कधी ठेवतो आणि अंतःकरणाला आमच्या समाधान कधी मिळतं, हेच त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये होतं. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला मुद्दा, कीर्तन कशासाठी, कीर्तन समाधानासाठी. माणसाच्या मनाला एकदा चित्ताला समाधान मिळतं आणि मनाला समाधान मिळतं. चित्ताला समाधान मिळण्यासाठी सदा नाम घोष करू हरी कथा, तेरे सादा विकास आणि तेने सदा चित्ता समाधान. दोन प्रकारचे समाधान, एक चित्ताला एक मनाला. आणि पहिला समाधान सदा नाम घोष करू हरी कथा. आम्ही दिंडीमध्ये चालतोय, कीर्तन प्रवचन आमची सेवा सुरू आहे, चित्ताला समाधान मिळालं. पण मनाला जे समाधान पाहिजे ते मनाला समाधान मिळण्यासाठी आळंदीवरून आमचे बाबा येतील आणि त्या बाबांचे चरण आम्हाला मिळतील. बाबांच्या चरणावरती आम्ही डोकं ठेवू आणि मनाला समाधान मिळतं. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मना झाले समाधान, जमला. आता मुद्दा क्रमांक 3, चित्ताला समाधान मिळण्यासाठी कीर्तन, मनाला समाधान मिळण्यासाठी वैष्णवांचे चरण. आणि ज्या माय माऊली ज्ञानोबारांच्या आपण समाधी सोहळ्यासाठी चाललोय त्या ज्ञानेश्वर महाराजांकडे सुखाचा त्या ठिकाणी साठा आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज, तुका म्हणे ते सुखाताय ज्या माय माऊली ज्ञानोबारांच्या चरणी आपण चाललोय. गेली 6-7 दिवस आपली जी पायपीट सुरू आहे त्याचं कारण काय, आम्ही कशासाठी चाललोय, कशासाठी, याचं कारण आम्हाला माहित पाहिजे. ते ज्ञानोबार आहे कोण, त्यांचं महात्म्य काय, त्या ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी असं काय केलं ते ज्ञानोबारांचं या ठिकाणी आम्ही 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबा तुकाराम नावाचा जयघोष करतो. हे कारण कधीतरी आपण शोधलं पाहिजे. उगाचच नुसतं 7 दिवस दिल्लीला हॉलिडे म्हणून एन्जॉय करून येण्यासाठी काही उपयोग नाही.
दिंडीमध्ये यायचंय तर ज्ञानोबाऱ्यांचं तुकोबऱ्यांचं भजन आपल्या माध्यमातून घडलं पाहिजे आणि ते भजन घडण्यासाठी ज्ञानोबाऱ्यांचा जयघोष आपल्या माध्यमातून झाला पाहिजे, हे मुख्य त्या ठिकाणी कारण आहे. या ठिकाणी मगाशी बाबा आले आणि बाबा थोडेसे आमच्यावरती भडकले का हे ज्ञानोबाऱ्यांची दिंडी सोहळा ज्या आम्ही उद्देशाने काढलाय तो कदाचित उद्देश तुमच्याकडून दूर नाही गेला पाहिजे. त्यावेळी बाबांना आम्ही त्या ठिकाणी सांगतो, बाबा आतापर्यंत आणि इथून पुढे या सर्व दिंडी कमिटी किंवा या दिंडीमध्ये चालणाऱ्या भाविकांकडून गुरुवर्य गणेश बाबा भालेराव या नावाला कुठल्याही प्रकारचा कलंक किंवा डाग लागेल असं कुठलंही कृत्य ही दिंडी आजही नाही, कालही नाही, उद्याही करणार नाही, हा शब्द मी माझ्या माध्यमातून तुम्हाला देतो. खरं तर राजकारणात असल्यामुळे मला शब्द द्यायची खूप सवय आहे, तो माझा स्वभाव आहे, त्याच्यामुळे हे वाक्य कधी कधी माझ्या तोंडातून येऊन जाते. पण आता नामा म्हणे केशव राजा आणि केला नियम चालवी माझा. मी नियम करतो, मी सांगतो, पण चालवायची सगळी तुमची जबाबदारी आहे. घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी संतांच्या संगतीची मीमांसा करत आहे. खरं तर या अभंगापूर्वी मी तुम्हाला सांगेन, जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या गाथेमध्ये अनेक प्रकारच्या संतांच्या संगतीचे महत्व सांगितले. जगाला उपदेश करताना तुकोबाराय संतांची संगती करायला सांगतात. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय एखाद्या साधकाला उपदेश करताना सांगतात संतांची संगत कर. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःसाठी सुद्धा संतांची संगत मागतात. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी जगाला उपदेश करताना सांगतात, देव वसे चित्ती मज त्याची घडावी संगती. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला सांगतात, ऐसे नको मज करू कमलापती देई या संगती वैष्णवाची. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस त्या ठिकाणी जगाला सांगतात की हे बाबा हे साधका, जर तू या ठिकाणी जर जीवन तुला भेटलंय तर काय कर, संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमात्मा. जगद्गुरु तुकोबाराय जगाला उपदेश करताना सुद्धा संतांची संगत सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय साधकाला सांगतात, हे साधका बाबा तुझ्यामध्ये काम क्रोध लोभ नावाचे मद मत्सर नावाचे 6 गुण विकार त्या ठिकाणी जडलेले, ते सर्व बाजूला ठेव आणि काय कर. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात, दशा यवन बानिली अंगी दशा
मला अपेक्षित आहे. बाबांच्या मनासारखं मी त्या ठिकाणी तसं मला खुश करण्याची खूप सवय आहे. महाराज मी नमस्कार करत नाही. बाबा तर आपल्या जवळचा विषय त्याच्यामुळे आणि पक्वाचे एकदम झापूक झोपूक ना. आता गुरुमाली कुठे दिसत नाही. कुठे गुरुमाली देख तूने बायको कशी नाचत राहिली. साधकाला सांगताना सांगतात बा साधका काम क्रोध लोभ मोह मत्सानी जर तू या ठिकाणी बांधला आहेस तर याच्यातून तुला जर मुक्ती करायची असेल तर संतांची संगत कर. साधकाला सांगताना संतांची संगत. 9 वाजले काय 9ला बंद म्हणजे बंद सांगितलं. विठाला विठाला साधकाला संतांची संगत करायला तू त्या ठिकाणी थांब. साधकाला उपदेश करताना संतांची संगत, जगाला उपदेश करताना संतांची संगत आणि स्वतःसाठी सुद्धा संतांची संगत. या ठिकाणी आपण विचार केला का जगद्गुरु तुकोबर आहे तुम्ही संतांची संगत का मागता. एखाद्या नेत्याची संगत मागा, एखाद्या शेतकऱ्याची संगत मागा, एखाद्या त्या ठिकाणी व्यावसायिकाची संगत मागा, पण तुम्ही जगाला त्या ठिकाणी सांगताना संतांची संगत का करायला सांगतात. असं का एका ठिकाणी तर जगद्गुरु तुकोबर असं सुद्धा म्हणतात की या ठिकाणी मला मुक्ती नको, धन सुद्धा नको, फक्त लगे मुक्ती धन संपदा. द्यायचं असेल तर संतांची संगत दे. त्याचं कारण लोकांनी जगद्गुरु तुकोबाराला विचारलं की महाराज तुम्ही एवढी संतांची संगत का मागता. त्याचं कारण नेमकी काय, असं काय विशेष आहे संतांच्या संगतीमध्ये. आणि याचं उत्तर देत असताना जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या प्रथम चरणात आपल्याला त्याचं कारण जेथे नव्हे तेथे कपाळ तरी, जेथे नव्हे तेथे कपाळ तरी. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे आणि लाभ तो विशेष संत संगे. संतांच्या संगतीमध्ये विशेष लाभ आहे. अर्धा किलो चिवडा आणि 4 पाव अजून काय विशेष लाभ पाहिजे.
बाबा सकाळी तुम्हाला सांगतो मोठं पातेलं चिवड्याचं भरलेलं होतं, तेवढं पातेलं भरून चिवडा आपल्या लोकांनी खाल्ला. मिसळ पाव नुसतं ज्ञानोबा तुकोबारांचं आपण नामस्मरण करतोय तरी सुद्धा आपली ही मजा आहे. तर जगद्गुरु तुकोबार या ठिकाणी तुम्हाला आम्हाला संतांच्या संगतीचं महत्व सांगत असताना सांगतात की लाभ तो विशेष संत जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल कपाळ सरिसे म्हणजे जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. आपण जिकडे कपाळ हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे, जिकडे आपण जाणार आहे तिकडे आपल्या सोबत कपाळ निश्चितच येणार आहे. का इथे कोण आहे का त्याचं कपाळ घरी येतोय दिंडीला आले आपल्या कोणी उपस्थित आहे ते? जिकडे आपण जाणार तिकडे कपाळ आपलं आपल्या सोबत येणार. परंतु जगद्गुरु तुकोबार या ठिकाणी कपाळ हा शब्द ज्यासाठी वापरलाय तो कपाळ म्हणजे आपण ज्याच्यावरती महेश दादा सकाळी टिळा लावतो तो कपाळ नव्हे, गंध लावतो तो कपाळ नव्हे. कपाळ म्हणजे नशीब, कपाळ म्हणजे भाग्य, कपाळ म्हणजे नशीब, कपाळ म्हणजे भाग्य, कपाळ म्हणजे आपलं प्रारब्ध. आणि जिथे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलो तर ते प्रारब्ध आपल्या सोबत असतं. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, देवाने आपल्याला क्षेत्र निवडण्याची त्या ठिकाणी अनुमती दिलेली आहे, पूर्णपणे स्वातंत्र्य दिले. तुम्हाला पखवाज वाजवायचे तुम्ही वाजू शकता, तुम्हाला गायन करायचं तुम्ही गायन करू शकता, तुम्हाला कीर्तन करायचं तुम्ही कीर्तन करू शकता, तुम्हाला त्या ठिकाणी कीर्तन ऐकायचं तुम्ही कीर्तन ऐकू शकता. प्रत्येकाला त्या ठिकाणी कर्म करण्याचं स्वातंत्र्य देवाने दिलेलं आहे. पण त्या कर्मामधून जे फळ आपल्याला मिळेल ते आपल्या प्रारब्धातलं आहे, ते आपल्या नशिबातलं आहे. ज्या गोष्टी आपल्या नशिबात आहेत त्याच आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. त्या ठिकाणी आपण विचार केला, एखाद्याने ठरवलं मला एखादा व्यवसाय करायचा आहे आणि एखाद्या व्यवसायामध्ये जर तो अयशस्वी ठरला तो सहज बोलून जातो की अरे मी दुसरा व्यवसाय कुठला केला असता तर मला त्याच्यामध्ये काहीतरी मोबदला मिळाला असता. त्यांनी दुसऱ्याने अजून कुठल्याही प्रकारचा व्यवसाय केला तरी ज्याला व्यवसायामधून ज्याला जे फळ मिळणार आहे ते फळ ते व्यवसायाचं नसून तर त्याच्या प्रारब्धाचे. व्यवसाय निमित्त माझा एक मित्र माझ्या सोबत शिकला, माझ्याच बरोबर मोठा झाला. मी ज्यावेळेस बीएससी ला ऍडमिशन घेतलं, बीएससी करत होतो त्यावेळेस बाबा तू एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करत होता. त्याने ठरवलं आपल्याला लाल दिवाच विषयच नाही, ठरवलं ठाम नाही. आजही आपण ग्रामीण भागामध्ये बघतो काही पोरांनी ठरवलं, महाराजांच्या जोडीला एक महाराज होते, महाराज अजून पण ते अभ्यास करतात. त्यांनी ठरवलं लाल दिवा म्हणजे लाल दिवाच. थकला बाबा लाल दिवा करता करता, लाल दिवा काय भेटला नाही, विषय सोडून दिला. आता काय करावं, आता बोलतो मी धंद्यात उतरतो. महाराज तुमचा वीटभट्टीचा व्यवसाय मला काहीतरी आयडिया द्या, मी वीटभट्टीच्या व्यवसायात उतरतो. ठीक आहे बाबा 4 पातळी जमा कर, तू 4 कुटुंब जमा कर. त्याने 4 कुटुंब जमा केली, त्यांनी विटा पाडल्या. पहिल्या सुरुवातीला त्यांनी 1 लाख विटा बाबा पाडल्या. विटा पाडल्या इतका पाऊस पडला का विटांचे पाव झाले बाबा. आता बोलतो नाही विटांच्यात मजा नाही, पावसाने त्या विटा खराब झाल्या. विटा लावून काय फायदा नाही, मी आता शेती करतो, शेती भेंडी लावतो. भेंडी लावली ना 6 किलो भेंडी लावली त्यांनी. बरेच इथे भेंडी लावणार, 6 किलो भेंडी लावली. यांनी भेंडी लावली, यांनी जोपर्यंत हा भेंडी लावत होता तोपर्यंत भेंडीला भाव 50 रुपये. यांनी भेंडी लावली ना भेंडीचा भाव 5 रुपये किलो. कोण याचं भेंडी काय नाही. शेवटी कंटाळा, आता भेंड शेतीत जाऊन नाही शेती विकून टाकू. शेती विकून टाकली ना माझ्या जोडीला ग्रामपंचायतला उभा राहिला. 10 लाख वाटले ना 10च मतं पडली. बाबा मोकळा झाला, शेती गेली ना काहीच गेली. मला सांगायचं हे आहे, सुरुवातीला एमपीएससी करत होता, क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य त्याला होतं. एमपीएससी नाही जमली, त्यांनी त्या ठिकाणी वीटभट्टी सुरू केली. क्षेत्र निवडला वीटभट्टीचं, वीटभट्टी सुद्धा जमली नाही. क्षेत्र निवडलं शेतीचं, शेतीच जमली नाही. क्षेत्र निवडलं राजकारणाचं, राजकारण जमलं नाही. व्यवसाय निमित्त आणि फळ देत असे संचित, जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. पटलं का आता? नाही, तुम्ही क्षेत्र कुठलाही निवडा
पण जे तुम्हाला मिळणार त्याच्यामध्ये आहे ते तुमच्या कपाळातलं आहे, ते तुमच्या भाग्यातलं आहे. या भाग्यामध्ये जे असेल तुम्हाला तेच त्या ठिकाणी मिळत असतं. आणि मग जगद्गुरु तुकोबारे या ठिकाणी आपल्याला सांगतात की महाराज तुम्ही सांगता जेथे जावे तिथे आमचं प्रारब्ध आहे, पण संतांच्या संगतीमध्ये असं विशेष काय? संतांच्या संगतीमध्ये असे विशेष काय? प्रारब्ध कर्म तर इतकं दुष्कर आहे, देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. कर्मे दशरथी वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. इंद्रा पडली पगे आणि चंद्र झाला काळा, नारद चुकला चाला भाजनाचा. जर प्रारब्ध कर्म इतकं दुष्कर आहे की त्याच्यातून कोणाला त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की अवश्य बाम भाविनाम प्रतिकारो भवेद्यती तथा दुःखेन माम नलनारा युधिष्ठिर सारखा राजा, नलराजा सारखा राजा यांना सुद्धा ही प्रारब्धाची कर्म चुकली नाही. मग जगद्गुरु तुकोबार या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगतात की देवाच्या चिंतनाने संतांच्या संगतीमध्ये असं विशेष काय? तर संतांच्या संगतीमध्ये असं विशेष आहे की संतांच्या संगतीमध्ये जर आलो तर हे प्रारब्ध कर्म सुद्धा संत त्या ठिकाणी आपलं संपवतात. त्याचं उत्तम उदाहरण मी देईल. माऊली महाविष्णू ज्ञानोबांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आपण चाललोय. माऊली महाविष्णू ज्ञानोबांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी चाललोय. माऊली महाविष्णू ज्ञानोबांनी आपल्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग आहे. पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी संस्थानी राजे असायचे. पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी संस्थानी राजे असायचे. प्रत्येकाचं काही ना काही त्या ठिकाणी स्वतःच एक राज्य असायचं. आणि एका राजाला त्या ठिकाणी 5 मुलं होती. पहिली मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, चौथी मुलगी आणि त्या ठिकाणी 5वी मुलगी. आता मात्र राजाने सांगितलं त्या राणीला की आता बघ, आता जर मला या ठिकाणी 5वी त्या ठिकाणी मुलगी झाली तर तुझं त्या ठिकाणी काही खरे गत नाही. आणि मग त्या राजाने असे दाद दिल्यावरती काही दिवसामध्ये राणीला त्या ठिकाणी गर्भधारणा झाली व राणीच्या पोटी पुन्हा एकदा एक 5व्या नंबरला सुद्धा मुलगीच जन्माला आली. आता मात्र राणी घाबरली आणि मग राणी घाबरली असली तरी पण राणीची दासी त्या ठिकाणी हुशार होती. तिने युक्ती केली आणि सांगितलं राणी साहेब तुम्ही घाबरू नका, मुलगी झाली हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. मुलगी झाली हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण राजाला अजून माहित नाही. आपण राजाला सांगताना त्या ठिकाणी मुलगा झालाय असं सांगू. आणि मग राजाला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. आणि सांगत असताना असं सांगितलं की त्या ठिकाणी ऋषीमुनींनी असं सांगितलंय की ह्या मुलाचं 2 वर्ष तुम्ही तोंड बघायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. 2 वर्ष तुम्ही त्या मुलाचं तोंड बघायचं नाही. त्या मुलावरती सगळे त्या ठिकाणी मुलाचे संस्कार केले. त्याला मुलासारखं बोलायला शिकवलं, त्याला मुलासारखं वागायला शिकवलं, त्याला मुलासारखे कपडे परिधान करायला लागले आणि त्या ठिकाणी मुलगा म्हणून त्या ठिकाणी तो दिखायला लागला. परंतु पूर्वीच्या काळी लग्न लवकर व्हायची आणि त्या मुलाचं एका राजकन्याशी विवाह सुद्धा लावून दिला. आणि ज्यावेळेस ती राजकन्या ज्यावेळेस नांदायला येते त्यावेळेस त्या ठिकाणी तिला त्या मुलीच्या रूपात असलेल्या मुलाला समजतं, त्या राजपुत्राला समजतं की आता मात्र या ठिकाणी माझी त्या ठिकाणी इज्जत जाणार आहे आणि माझ्या राज्याची पूर्ण सुद्धा त्या ठिकाणी इज्जत जाणार आहे. आईने आपल्यावर आलेला त्या ठिकाणी जो संकट होतं ते दूर करण्यासाठी माझा वापर केला, परंतु या ठिकाणी मला या ठिकाणी समाजामध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नाही. आणि मग पश्चाताप झाला आणि मुलाच्या रूपात असलेली ती राजकन्या त्या ठिकाणी घरातून निघून जाते. निघून गेली. निघून जात असताना दोर फासाला लावलाय, आता फास घेणार. तितक्यातच माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांचा पालखी सोहळ्याचा आवाज आला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय बाकी कोणावर लक्ष देऊ नका, फक्त माझ्यावर वेळ नाही आपल्याकडे. एकमेकाकडे बघू नका. एकमेकाकडे बघता काय जमलं नाही तुम्ही भांडण करायला माऊली महाविष्णू ज्ञानोबांचा त्या ठिकाणी पालखी सोहळा चालू आहे आणि त्या ठिकाणी भजन सुरू आहे. आणि मग त्या राजकन्याला वाटलं की आता तसंही आपल्याला मारायचं, पण कोणीतरी महात्मा आहे त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी भजन चालू आहे, त्या ठिकाणी भजन चालू आहे, पालखी चालू आहे, आपण मरता मरता त्या महात्म्याचं चरण त्या ठिकाणी स्पर्श केलं पाहिजे. आणि मग माऊली महाविष्णू ज्ञानोबांच्या चरणावरती ती डोके ठेवते आणि मग माऊली महाविष्णू ज्ञानोबा सांगतात उठ बालका उठ, किती वेळ डोकं ठेवून बसशील. आणि मग ती त्यावेळेस उठते आणि धाय मोकळा करून रडायला लागते आणि सांगते की माऊली तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी चुकलात. मी त्या ठिकाणी बालक नसून मी एक कन्या आहे. तुम्ही या ठिकाणी
बालक नसून मी एक कन्या आहे. माऊली तुम्ही चुकलात. त्यावेळेस माऊली महाविष्णू ज्ञानोबांनी सांगितलं की माझ्या तोंडून निघालेला शब्द हा खोटा ठरणार नाही. मुलीच्या रूपात आलेल्या राजकन्याला माऊलींनी त्या ठिकाणी पुरुषाच्या रूपामध्ये तिचं परिवर्तन केलं. प्रमाण त्याला आहे स्त्री निमेष मात्रे देह पालटीला महाविष्णू ज्ञानोबांच्या संगतीमध्ये गेली आणि स्त्रियेचा पुरुष झाला. म्हणून जगद्गुरु तुकोबरे तुम्हाला आम्हाला सांगतात की जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभ तो विशेष संत संगे. देवाच्या बापाला जे कर्म चुकलं नाही ते ज्ञानोबांनी त्या ठिकाणी त्या संत संगतीमध्ये त्या राजकन्याचं केलं. खरं तर आता इथं बोलण्यासारखं खूप काही आहे, पण आपल्याकडे बाबा वेळेची मर्यादा असल्यामुळे या ठिकाणी ज्या माऊली महाविष्णू ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्यासाठी आपण चाललोय त्या माऊली महाविष्णू बद्दल मला थोडेसे 2 मिनिटं बोलायचं आहे. अगदी बरोबर 9 वाजता आपल्याला या ठिकाणी संपवायचंय. हा संप्रदाय ज्यावेळेस निर्माण झाला, या संप्रदायाची ज्यावेळेस त्या ठिकाणी निर्मिती झाली, या संप्रदायाची ज्यावेळेस त्या ठिकाणी उंची वाढली, या संप्रदायाची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस या संप्रदायाच्या पाठीमागे अनेकांनी आपले प्राण दिलेत. हे आपल्याला विसरता मात्र कामा नाही. कोणी प्राण दिले? कोणी प्राण दिले या संप्रदायासाठी? माऊली महाविष्णू ज्ञानोबांच्या आई वडिलांनी आपले प्राण त्यागले. माऊली महाविष्णूंच्या आईने त्या ठिकाणी आत्महत्या केली. माऊली महाविष्णू ज्ञानोबांच्या वडिलांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. ज्यावेळेस माझ्या माऊली महाविष्णू ज्ञानोबांना संन्यासाची मुलं म्हणून हिणवलं जात होतं, ज्ञानोबांना ज्यावेळेस त्या ठिकाणी ज्ञानोबांच्या झोळीमध्ये माती टाकली जात होती, ज्ञानोबांनी जर इंद्राणीवरती अंघोळ केली तर इंद्रायणी बाटली असं म्हटलं जात होतं. माझ्या ज्ञानोबांनी त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेले तर त्या ठिकाणी मंदिर बाटला असं म्हणत होते. त्या ज्ञानोबांच्या आई वडिलांनी या संप्रदायासाठी आपले प्राण दिले. आज तुम्हाला आम्हाला सोपं वाटतंय, ज्ञानोबांचं नुसतं आम्ही नाव घेतो, आम्हाला नको नको ते भोग त्या ठिकाणी भोगायला मिळतात, नको नको त्या गोष्टी आमच्या पायाजवळ येतात. पण त्या ज्ञानोबांच्या आई वडिलांनी किती मोठा त्याग केलाय या गोष्टीचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. अहो काय बोलत असेल त्या माई माऊलीचं अंतकरण. ज्यावेळेस 4 वर्षाची माझी मुक्ताई त्या घरामध्ये झोपली होती, झोपलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी धर्मसभेने आदेश दिला की जर तुमच्या मुलांची त्या ठिकाणी मुंज व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या देहाचा त्याग करावा लागेल असं सांगितल्यावरती त्या ठिकाणी अंतकरण गहिवरून आलं. विठ्ठल पंत रडू लागले. धाय मोकल्या होऊन विठ्ठल पंत रडू लागले. कंठामध्ये दाटून आलेला हुंडा विठ्ठल पंतांनी तसाच ठेवला आणि घरी आले आणि सांगितलं, रुक्मिणी, अगं रुक्मिणी ऐकतेस का? हा समाज माझ्या ज्ञानोबाचा स्वीकार करणारे, हा समाज माझ्या निवृत्तीदाताचा स्वीकार करणारे, हा समाज माझ्या सोपानकाकाचा या ठिकाणी स्वीकार करणारे, हा समाज माझ्या मुक्ताईचा स्वीकार करणारे. धर्मसभेने आदेश दिलाय रुक्मिणी. अगं रुक्मिणी ऐकतेस का तू? रुक्मिणी माता त्या ठिकाणी आनंदित झाले आणि सांगते, विठ्ठल पंत खरं सांगताय तुम्ही? किती आनंद, किती आनंद, किती आनंद. आणि मग त्या ठिकाणी विठ्ठल पंताने सांगितलं, रुक्मिणी अगं हा समाज आपल्या लेकरांचा त्या ठिकाणी स्वीकार करणार आहे ना रुक्मिणी, परंतु त्या समाजाने एक आड घातली. रुक्मिणी विठ्ठल पंत सांगा ना, सांगा ना, सांगा ना कोणती आड घातली? माझ्या मुलांचा जर स्वीकार समाज करणार असेल तर कुठल्याही प्रकारची आट आणि कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला मी सामोरं जायला तयार आहे विठ्ठल पंत. आणि मग विठ्ठल पंताने सांगितलं, रुक्मिणी हा समाजाने आपल्याला देह त्यागाचा त्या ठिकाणी दंड ठोठावलाय. आपण त्या ठिकाणी आपलं आयुष्य संपवायचंय. रुक्मिणी तू ऐकतेस का? अगं ऐक ना, मी 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 माझ्या देहाचं काही पण करून घेईन, मी त्या ठिकाणी आत्महत्या करेन रुक्मिणी, मी जाईन रुक्मिणी, पण तू आई आहेस. माझ्यानंतर मुलांचा सांभाळ तुला करावा लागेल. एक वेळेस बाप नसला तरी चालेल रुक्मिणी, पण आईचं मात्र त्यांच्या छायाचित्र त्या ठिकाणी हटलं नाही पाहिजे. रुक्मिणी तू थांब. काय म्हणताय तुम्ही?
अहो ज्या विठ्ठल पंताच्या अग्नीच्या समक्ष त्याकडे 7 फेऱ्या जन्माचे 7 फेरे तुमच्या सोबत मारले आणि तुम्ही जाणार आणि मी थांबणार? कसं शक्य आहे विठ्ठल पंत? कसं शक्य आहे? कसं थांबू? कसं जाऊ? नाही नाही नाही, थांबायचं तर दोघांनी थांबायचं, नाही तर विठ्ठल पंत आपण दोघांनी सोबत जायचं. दिवस ठरला, रात्र ठरली, वेळ ठरली. आपल्या मुलांचा जर समाज स्वीकार करणार असेल तर या ठिकाणी देहत्यागाची शिक्षा आपल्यासाठी काहीच नाहीये. त्या आई बाबांनी ठरवलं आता मरायचं, आता जायचं, आपल्या मुलांसाठी संपायचं. आणि मग त्या ठिकाणी विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेने दिवस ठरवला. रात्रीचा पहर आहे, त्या दिवशी संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय, प्रत्येक मुलाला जेवू घातलंय. पुरणपोळीचा स्वयंपाक करून सर्व मुलांना झोपी घातलं. आणि आता मात्र विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला सांगतात, रुक्मिणी आता ऐकतेस का? मुलं झोपली आहेत, आता आपण निघून जायला पाहिजे, वेळ झाले. या समाजाला वाटत असेल आपल्या मुलांचा स्वीकार व्हावा, तुला असं वाटत असेल तर आता माय तुझ्या पायात पडतो, पण आता आपल्याला निघावं लागेल. तुझं मन काही मुलांमध्ये आता गुंतू नकोस. आणि मग निवृत्ती दादाच्या त्या ठिकाणी उषाशी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, दादा अरे आमच्या नंतर तू वडील भाऊ आहेस, माझ्या मुक्ताईचा सांभाळ कर, माझ्या सोबंदाचा सांभाळ कर. माझे माऊली त्या ठिकाणी कधी कधी गरम होतात, पण जगाची असणारी ही माऊली आहे, त्यांना तू ओळख, त्यांना सांभाळून घे, त्यांचा सांभाळ कर दादा. आणि माऊलीच्या ते पत्र निवृत्ती दादाच्या उषाजवळ ठेवलंय. आणि मग मात्र रुक्मिणी माता त्या ठिकाणी निघाली, विठ्ठल पंत निघाले. आणि त्या निघाल्या अवस्थेमध्ये वेळ ठरले. घराचा त्या ठिकाणी उंबरठा ओलांडत असताना, वराचा उंबरठ्यामधून पाय टाकत असताना माझ्या रुक्मिणी मातेला निवृत्ती दादाची आठवण आली. आणि निवृत्ती दादाची आठवण आल्यावरती रुक्मिणी माता धावत धावत आली, निवृत्ती दादाच्या जवळ गेली, केसावरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि गालावरती मुका घेताना सांगितला, दादा अरे वडील भाऊ रे माझ्या, यांची सर्वांची काळजी घे. आता मात्र विठ्ठल पंत सांगते, अगं रुक्मिणी वेळ झाले, मुलं उठतील, गडबड करू नकोस, स्वतःला आवर. दादांनो, लहान लहान मुलांना घरामध्ये झोपी घालून त्या ठिकाणी देह त्याग करायचंय, लहान लहान मुलांना झोपवायचंय आणि आपला प्राण द्यायचंय. हे बोलायला जितकं सोपे आहे ना, तितकं मात्र करण्यासाठी खूप कठीण आहे. आपली आई एक दिवस घरात नसली तर लहानचं बालगं आई आई करते. लहान मुलं ज्यावेळेस झोपेत असतात त्यांना कितीही कोणाची सवय असू दे, कितीही बापाची सवय असू दे, पण लहान मुलगा जेव्हा झोपेतून उठतो तो पहिल्यांदा आईच आवाज देतो ना, आईच शोधत असतो. रुक्मिणी माता घरातून निघाली, उंबरठा ओलांडते. उंबरठा ओलांडत असताना माझ्या रुक्मिणीला माझ्या ज्ञानोबरांची आठवण आली. माऊली कसं सांभाळाल तुम्ही, कसं राहाल माऊली तुम्ही, जगाची माऊली म्हणून तुम्हाला सगळे जोग ओळखणार आहे, पण माऊली याच्यातून तुम्ही सावरणार कसे? तुम्हाला माऊलींजवळ माझी रुक्मिणी माता येते, डोळ्यातून अश्रू ढालते आणि माऊलींच्या चेहऱ्यावरती हात फिरवताना सांगते, माऊली काळजी घ्या, मुक्ताईला सांभाळा, माऊली माऊली तुम्ही मोठे आहात, सोपान काकाला सांभाळा. आणि आता मात्र उशीर झालाय, खूप रात्र झाली, वेळ निघून चाललाय. विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला समजावतात. आणि मग आता मात्र मुक्ताईकडे माझी रुक्मिणी माता जाते, सांगते, मुक्ताई खूप कमी वयामध्ये खूप कमी वयामध्ये तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी देऊन चालले, कमी वयामध्ये तुझ्यावरती जबाबदारी देऊन चालले. माझ्यानंतर माझ्या निवृत्ती दादाची, माझ्या सोपान काकाची, माझ्या ज्ञानोबरांची आई तुला बनायचंय मुक्ताई, तुला माझ्या निवृत्ती दादाची आई बनायचे. सर्वांची दादाला त्रास देऊ नको मुक्ताई, स्वतःची काळजी घे. आणि मग मात्र मुक्ताई त्या ठिकाणी रुक्मिणी माता निघाले. आणि त्या दिवशीचा तो रात्रीचा पहर माझी रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंतांनी स्वतःच्या देहाचा त्याग केला. आणि त्या देहाच्या त्यागानंतर इतका असा उंच संप्रदाय वाढला, तो ज्ञानोबरांच्या आई वडिलांनी आत्महत्या केली म्हणून गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिला कांती जगमाजी, राहिला कांती जगमाजी. संप्रदाय आपल्याला आज बघायला मिळतोय तर ज्ञानोबरांच्या काय असेल जीवन ज्ञानोबरांचं. अहो विठ्ठल पंतांनी आत्महत्या केली, रुक्मिणी मातेने आत्महत्या केली, पण समाजाने स्वीकार नाही केला, समाजाने स्वीकार नाही केला, समाजाने त्रास द्यायचा कमी नाही केलं. आज या ज्ञानोबरांचा जयघोष आपण करतोय,
कुठलाही काळूसगाव, कोण काळूसगावची लोक, आम्ही त्यांना ओळखत नाही. आमचा त्यांचा रक्ताचा संबंध नाही, काय त्यांची जमीन नाही आमच्याकडे, आमचा बांध त्यांच्याकडे नाही. परंतु ज्ञानोबांचा तुम्ही जयघोष करता म्हणून हा काळीसगाव तुमचा आमचा या ठिकाणी सोय करत असतो. स्वतःच्या हातातली कामं बाजूला ही लोक ठेवतात ना, आपला त्या ठिकाणी आनंदाने त्या ठिकाणी उत्साहाने आपलं स्वागत करत असतात. कशासाठी? केवळ आणि केवळ ज्ञानोबांच्या त्या नावामुळे, केवळ त्या ज्ञानोबांच्या नावाची ही ताकद आपल्याला बघायला मिळेल. माझ्याकडे वेळ अत्यंत कमी, माझा जवळजवळ वेळ संपलाय, अगदी 5 मिनिटं घेतो. बाबा तुमची परवानगी असेल तर नेतन संपवतो. गावकऱ्याने सुद्धा या ठिकाणी परवानगी दिली आहे, परंतु आपल्याला आळंदीला जायचंय. या संप्रदायाची उंची तुम्ही आम्ही बघता, एवढे रोप लावले तरी त्याचा वेळ गेला गगनावरी. बोलायला सोपं वाटतं, पण माझ्या ज्ञानोबांनी काय केलं, माझ्या ज्ञानोबांनी काय केलं? वयाच्या 22व्या वर्षी माझ्या ज्ञानोबांनी देहाचा त्याग केला, संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी घेणं हे सोपं वाटतं तुम्हाला? अहो, सर्व समाज रडत होता, संत मंडळी जमली होती, सर्व रडत होते, सर्वांच्या डोळ्यामधून रडतं देव रडतो, रुक्मिणी माता पण रडते. रुक्मिणी माते देवाला विचार, देवा असं काय, कशासाठी तुम्ही रडतात? देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखला नयनी, हे ज्ञान संजीवनी त्रैलोकी जा. या ज्ञानोबांनी मी माझ्या जीवनामध्ये रुक्मिणी एकच असा हा योगी बघितलाय की त्याच्यासाठी संपूर्ण जग रडतंय, त्याच्यासाठी नामदेव महाराज रडतात. सर्व सांगतात, अरे ज्ञानोबाराय हे का वय आहे का तुमचं जायचं? ज्ञानोबाराय जाऊ नका, थांबा थांबा ज्ञानोबाराय आमच्यासाठी थांबा. पण ज्ञानोबारांनी ऐकलं नाही. आज तोच समाज, ज्या समाजाने ज्ञानोबारांच्या चोलीमध्ये माती काढवली, ज्या समाजाने ज्ञानोबारांना इंद्राणीवरती स्नान करून दिलं नाही, ज्या समाजाने ज्ञानोबारांचा स्वीकार केला नाही, आज तोच समाज ज्ञानोबारांसाठी रडत होता. ज्ञानोबाराय थांबा थांबा, ज्ञानोबाराय जाऊ नका. पण वेळ झाली आणि ज्ञानोबांना समाधीला त्या ठिकाणी जाण्याचं ठरलं. आणि मग काय झालं? एका बाजून देवाने हात पकडला, एका बाजून त्या ठिकाणी निवृत्ती दादाने हात पकडला. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही 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 रुक्मिणी माता सांगते, देवा मी ज्ञानोबारांसाठी नाही लढत, मग कोणासाठी लढता? धन्य धन्य ती माता, धन्य धन्य तिची कुशी. त्या मातेसाठी लढते, तिच्या कुशीमध्ये माझे ज्ञानोबाराय जन्माला आले, त्या मातेसाठी मी लढले. हा देव त्यांनी जन्माला घातलाय आणि ज्ञानोबारांसाठी त्या ठिकाणी समाज रडतोय. आज इतका समाज रडतोय, त्या ठिकाणी एखादा बांध फुटावा लागला, बांधल्या कल्याचा फुटला पाठ, एखाद्या बांधलेल्या तलाचा पाठ फुटावा आणि त्या ठिकाणी पाणी
आणि बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबाराया माझा तेथे कपाळ सरिसे लाभ तो विशेष संत समे. जगद्गुरु तुकोबर यांच्या अभंगावरती मी या ठिकाणी अगदी कमी वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. खर तर बोलण्यासारखं खूप काही होतं, पण आमच्या दिंडीची सुद्धा एक आचारसंहिता आहे आणि त्या आचारसंहितेचा भंग केला तर इतकी म्हणजे आपली ही आचारसंहिता परवडली पण आमची आचारसंहिता परवडणार नाहीये. म्हणजे नियम सर्वांसाठी आहेत आणि अगदीच ही सगळी मंडळी थकलेली आहे. सकाळपासून ऐकतच आहेत. आम्ही सांगतोय म्हणून ते ऐकतात. ते ऐकण्यासारखा एखाद दिवस त्यांनी पण सीमा पार झाली तर कदाचित त्याचा दुष्परिणाम व्हायला नको. म्हणून या ठिकाणी मी खरं तर काळूस गावाला या ठिकाणी धन्यवाद देईन. खऱ्या अर्थाने तुम्ही खूप भाग्यवान आहात. कधीतरी ज्ञानोबारांनी मधुकरी वाटत असताना मागत असताना कधीतरी काळूस गावामध्ये आले असतील ना, कधीतरी तुमच्या पूर्वजांनी त्यांच्या जोडीमध्ये त्या ठिकाणी मधुकरी टाकली असेल आणि त्या ज्ञानोबारांनी तुम्ही मधुकरी वाटली. त्याच ज्ञानोबारांच्या संजीवन सोहळ्यासाठी आम्ही चाललोय आणि आमच्या पदरी आज तुम्ही या ठिकाणी मधुकरी वाटता. खरं तर मी तुम्हाला खरंच त्या धन्यवाद देतो की आम्हाला या ठिकाणी सुंदर अशी सेवा तुम्ही या ठिकाणी करता. खरं तर या ठिकाणी या ग्रामस्थांची आपल्यासाठी खूप तळमळ असते. आपल्याला आज या ठिकाणी यायला वेळ झाला, त्यांच्या आपल्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत, पण नक्कीच आम्ही पुढच्या वेळेस त्या अपेक्षांवरती जाण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असा मी शब्द या ठिकाणी आता त्याचा परत रुलावरती असो. या ठिकाणी सर्वांनी हातवरती करा. पुढची पंचवार्षिक पण मलाच असा भरभरून आशीर्वाद द्या. हातवरती करा तुम्ही. या ठिकाणी गुरुवर्य गणेश बाबा भालेराव, आता माझ्याकडे वेळ नसल्यामुळे तर बाबांनी माझ्यासाठी काय केले सर्वांना ठाऊक आहे. बाबांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. या ठिकाणी ज्यांनी मला घडवलं त्यांचं धन्यवाद. 2 मिनिटात संपलं. आता जेवायचं थोडं झोपायचं नाही, आपण तसंच निघून जाऊ. आता त्या ठिकाणी बाबांना धन्यवाद देतो. दोन्ही मृदंगमनी सुंदर अशी त्यांनी मला साथ दिली, त्यांना धन्यवाद देतो. सर्व टाळकऱ्यांना, वारकऱ्यांना, मालकऱ्यांना सर्वांना धन्यवाद देतो. गायकांना धन्यवाद देतो. सिस्टीमवाला आमचा एकनाथ दादा, त्याला सुद्धा धन्यवाद देतो. बाबा खूप मेहनत घेत होते. हात वरती करा. तुम्ही मला संपून द्या ना. तुम्ही ठेवा की संपत नाही.
सर्वांनी विनयकरी बाबा आमचे भैरू बाबा. बाबा खऱ्या अर्थाने ज्ञानोबांच्या समाधी संजीवन सोहळ्यामधून आपल्याला काय शिकायचंय? इतका मोठा माणूस करडी परिसराच्या शहापूर तालुक्यात कुठेही जाऊन विचारा, भैरू शेठ बेनके कोणी पण तुम्हाला सहज नाव सांगेल. ठाणे जिल्ह्यात कुठे विचारा, आज तो माणूस त्या ठिकाणी विना घेऊन उभा राहिलाय. ही ताकद संजीवन समाधी सोहळ्याची. उपस्थित सर्व त्या ठिकाणी माझ्या गावातील बरीचशी मंडळी. महाराज मी खूप प्रयत्न केला आमच्या गावाचा नंबर येण्यासाठी. 14 घरात मी सरपंच झालो, पण 14 घरात इतर नंबर नाही काढता आला. ज्ञानेश्वर माऊली एक दोन मिनिटात सांगतो. आज या दिंडीचं वैभव सगळीकडे आपण बघतोय. बाबा या दिंडीमध्ये आता तुम्ही तर आम्हाला ताकीद दिली की लग्नात नाचायचं नाही, आम्ही नाही नाचणार, पण बाबा या दिंडीमध्ये जे कीर्तन करतात आज तुम्ही शहापूर तालुक्यात नाही ठाणे जिल्ह्यामध्ये कोणाला विचारा काय चाललंय, म्हणजे आपली जाहिरात आहे बघा, जनाब क्या चल रहा है, वाह चल रहा है. तसं शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यात तुम्ही काही विचारा, कोणाला विचारा तर सगळे सांगतील क्या चल रहा है, भारतीताई धसाडी चल रही है, क्या चल रहा है, सूरज महाराज चल रहे, क्या चल रहा है, योगेश महाराज चल रहे. ही किमया बाबा तुमच्या आशीर्वादाने घडले. त्या सर्व कीर्तनकारांनी आम्हाला त्या ठिकाणी साथ दिली. सेवेला माझं लांबलेलं कीर्तन याच ठिकाणी संपवतो. विठ्ठल जय जय.